नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुहास आणि कीर्ती हे बेडरूममध्ये आलेले असतात आणि बेडरूममध्ये येताच आता सीताईसोबत जी घटना झाली त्यामुळे आता कीर्ती म्हणते की सुहास, आपण तुला नाही वाटत का रे खूप पापं करतोय म्हणून? तेव्हा आता सुहास म्हणतो की कीर्ती, याला तू पापं म्हणू नकोस बरं का. हे जे काही करतोय ना आपण, ते सगळं आपण आता आपल्या हक्कासाठी करतोय. आणि तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की सुहास, काही जरी झालं ना तरी त्या शिवाचा आता परमनंट उपाय केलाच पाहिजे. आणि नशीब हे जे काही झालं ना त्यामध्ये आपलं कुणाला काही कळलं नाही, आपलं नशीब समज सुहास. आणि तेवढ्यात आता टकटक दरवाजावर आवाज येतात. सुहास आणि कीर्ती दरवाजाकडे बघतात आणि कीर्ती म्हणते की आत्ता कोण आलं असेल. आणि दरवाजा उघडून आशू म्हणतो की येऊ का आतमध्ये. आणि आता लगेच कीर्ती म्हणते की अरे आशू, येणार रे. आणि आता आशू आतमध्ये येतो. आतमध्ये येताच आता आशू इकडे तिकडे बघतो आणि कपाटावरून आता कीर्तीच्या कपड्याच्या बॅगा खाली कीर्तीसमोर टाकतो. कीर्ती म्हणते की अरे आशू, हे तू काय करतोयस? तेव्हा आता आशू म्हणतो की पटकन बॅगा भरायला घे. कीर्ती म्हणते काय झालं, आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं का? आशू म्हणतो की आपल्याला नाही, तुम्हाला. आणि कीर्ती म्हणते की अरे काय बोलतोयस तू आशू? आणि लगेच आता आशू म्हणतो की हे बघा, माझ्यासमोर आता अजून जादा नाटकं करू नका बरं का. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की कसली नाटकं आशू, काय बोलतोयस तू? तुला काही कळतंय का? तेवढ्यात आता आशू म्हणतो की ब्रेक फेल करण्याची नाटके. आणि लगेच आता आशूच्या डोळ्यासमोर ज्या वेळेस आता रॅलीमधून आता सगळेजण आवरून जात होते त्यावेळेस आता सुहासच्या खिशातून आता पाना कसा खाली पडला. आणि त्याच्या आवाजाने आता आशूने सुहासकडे लक्ष दिल्यानंतर आता सुहासने तो पाना कसा उचलून खिशामध्ये टाकला. आणि त्यानंतर कीर्ती कशी सुहासच्या गाडीवर बसली हे आता आशूच्या डोळ्यासमोर येऊन सनकन आता राग येऊन आशू आता सुहासच्या कानाखाली मारतो. ते बघून आता कीर्तीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. कीर्ती जाम घाबरलेली असते आणि सुहास आता त्याच्या गालाला हात लावतो. आशू म्हणतो की हा पाना तुझ्या खिशात कसा आला सुहास? आणि आता कीर्ती बोट करत म्हणते की हे बघ आशू, आमच्यावरती कसलेही आरोप करू नकोस बरं का. आशू म्हणतो की नुसते आरोप नाही करणार, तुम्हाला भयानक शिक्षा देणार आहे आणि ती सुद्धा आयुष्यभरासाठी. आणि त्यानंतर आशू आता रागाने कीर्तीकडे बघत म्हणतो की तुला लाज कशी नाही वाटत? आईच्या जीवाशी खेळतेस तू, आम्ही एक फॅमिली आहोत. आणि आता कीर्ती ही मान खाली घालते. तर आता लगेच आशू म्हणतो की हे बघ ताई, मी तुला सगळ्यांसमोर घराबाहेर काढत नाहीये. आशू म्हणतो हे बघ, भाऊ घरी नाही आहे आणि मला सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकायचं नाही आहे. तेव्हा तुम्ही गुपचूप तुमच्या बॅगा भरायच्या आणि आउट हाऊसमध्ये जाऊन राहायचं, कळलं का तुम्हाला? आणि जोपर्यंत तुमचं काय करायचं ना याचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊन राहायचं. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की बाहेर सगळ्यांना सांगायचं की तुम्ही तुमचा डिसिजन स्वतः घेतलाय. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की कीर्ती, तुझ्या डोक्यात कसं शिरत नाही? किती वेळा तुला माफ करायचं आणि पटकन बॅगा भरा. तर सुहास आता आशूला समजावू लागतो. आशू म्हणतो हे बघा, फक्त तुमच्याकडे 5 मिनिटे आहे, 5च मिनिटात बॅगा भरायच्या आणि निघायचं, परत माझ्याकडे यायचं सुद्धा नाही असे म्हणत त्या कपड्याच्या बॅगाला लाथ मारून आशू तेथून निघून जातो. इकडे आता सगळेजण सीताईसोबत जेवायला बसलेले असतात. सगळं काही आठवून आता सीताई म्हणते की आजचा दिवस किती खूप छान गेलाय. तेव्हा आता लक्ष्मण म्हणतो की या वर्षीचा हा गुढीपाडवा सगळ्यांच्या चांगलाच लक्षात राहील. उर्मिला म्हणते की हे काही जे काही आहे ना ते सगळं शिवाच्या पराक्रमामुळे, ताईवरती आलेलं सगळ्यात मोठं संकट आता शिवाने केलेल्या पराक्रमामुळे टळलं. आणि सीताई म्हणते खरंच. आणि तेवढ्यात आता लक्षात येत आशू म्हणतो की हे बघा, उद्या ईद आहे, आपल्याला स्टेपनीच्या घरी जायचंय बरं का. तर हसतच सीताई म्हणते हो हो, बऱ्याच दिवसाचा शिरखुर्माच खाल्लेला नाहीये. आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की म्हणजे शिरखुर्मा खायला सगळेच जाणार का? पण मला ऑफिस आहे ना, तेव्हा माझ्यासाठी तुम्ही पार्सल घेऊन येताल का? तर आता संपदा म्हणते नाही नाही, पार्सल वगैरे काही नाही बरं का. सीताई सुद्धा म्हणते हो हो. लक्ष्मण म्हणतो की पाहिजे तर स्टेपनीला माझ्याकडून विश करा, पण काही जरी करा आणि पार्सल घेऊनच या. आणि आता सगळेजण आता लक्ष्मणकडे बघू लागतात. तर उर्मिला म्हणते ठीक आहे, आणू बरं का पार्सल. आणि पटकन तेवढ्यात सुहास आणि कीर्ती त्यांच्या बॅगा घेऊन बाहेर येतात. त्यांच्याकडे बघत आता सीताई म्हणते हे काय, कुठे निघाले तुम्ही? कुठे बाहेर चाललेत की काय? तेव्हा आता कीर्ती म्हणते की नाही, आम्ही ना प्रायचित्त घ्यायचं ठरवलंय. आशू आता गालेतले गालात हसतो. सीताई म्हणते की पण तुम्हाला शिक्षा दिली होती ना? तर आता कीर्ती म्हणते की नाही, आम्ही आता आउट हाऊसमध्ये जाऊन राहणार आहोत. आणि ते ऐकताच आता शिवा म्हणते की आउट हाऊसमध्ये कशाला? तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की नाही 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 नाही, बरोबर आहे, कीर्ती आणि सुहासने
खूप दिवसा मिळून एक निर्णय घेतला आणि त्यामागे काहीतरी कारण असेल आणि त्यांनी तो निर्णय घेतला म्हटल्यावर विचारपूर्वकच घेतला असेल. लक्ष्मण म्हणतो की जाऊ द्या त्यांना, आम्ही कुणीही त्यांना अडवणार नाही. सीता म्हणते की पण हे तुम्ही का ठरवलंय? आणि लगेच आता सुहास म्हणतो की जेव्हा प्रेमाची गुढी उभारली ना तेव्हा आम्हाला जाणीव झाली की आपल्याकडून आजपर्यंत खूप चुका झाल्यात आणि आता त्या चुकांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आपल्याला नाते टिकवण्यासाठी काहीतरी प्रायश्चित्त करायलाच हवं आणि त्याचीच तर सुरुवात हे प्रायश्चित्त घेण्यापासून आम्ही करत असल्याचं सुहास सांगतो. आणि लगेच आता आशू म्हणतो की वा जिजू, खरंच तू चांगला निर्णय घेतलास बरं का. विचार करत आता सीता म्हणते की वा कीर्ती, या वर्षात तू हा जो काही निर्णय घेतला त्यामुळे जाणीव तरी तुला झाली की कुठंतरी आपण चुकतोय आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यायला हवंय म्हणून. आणि सगळेजण आता जेवण करू लागतात. तर तेवढ्यात कीर्ती म्हणते की आता कुणालाच काही बोलायचं नाही का. आशू म्हणतो की मी सोडायला येऊ का. तर सुहास म्हणतो नाही नाही, हे काय आता आम्ही निघतोय. आणि त्यानंतर आता गुपचूप कीर्ती आणि सुहास निघून जातात. आशू आता सीताईकडे बघत म्हणतो की आई, आत्तासाठीचं हे अगदी योग्यच आहे बरं का. सीताई म्हणते बरोबर आहे आणि मला कीर्तीचं कौतुकही वाटतंय. आणि इकडे सुहास कीर्ती बाहेर येतात. कीर्ती आता त्यांच्याकडे रागाने बघत असते. सुहास म्हणतो कीर्ती अगं काय झालंय. तर कीर्ती म्हणते की मला ना यांचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि राग येतोय. बघितलं का कसं चिडवल्यासारखं आपल्याकडे बघून हसता येते. आणि आता सुहास म्हणतो की ते जाऊ दे किटू डार्लिंग, मला आता खूप भूक लागली आहे, काही खायला हवंय का. तर आता कीर्ती म्हणते की अरे मी कोण आहे, भाऊची मुलगी, आणि मला असं आउट हाऊसमधून जाऊन राहावं लागतंय. सुहास म्हणतो कीर्ती आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. सुहास म्हणतो तू काहीच काळजी करू नकोस कीर्ती, आपला एक प्लान अगोदरपासूनच सुरू झालाय. कीर्ती म्हणते की तो प्लान व्यवस्थित वर्क होतोय का हे बघ. आणि लगेच आता सुहास म्हणतो की वर्क जर नाही झाला तर माझी मिशी काढून तुझ्या हातात देईन. आणि लगेच आता कीर्ती ही सुहासच्या मिशीकडे बघते आणि म्हणते की मिशी काढणार आहे म्हणे. तर लगेच आता सुहास म्हणतो की अगं ती बोलायची भाषा झाली. पटकन रागाने कीर्ती आता दरवाजेपाशी येते. तर सुहास आता लॉक उघडतो आणि आता स्टेफनीच्या घरी जाण्यासाठी इकडे शिवानी स्टेफनीसाठी खूप सारे गिफ्ट घेतलेले असतात. आणि ते गिफ्ट बघून आता शिवा ही लगेचच आशूला म्हणते की अरे स्टेफनीची जी आम्मी आहे ना ती माझ्यासाठी खूप काही करतेस. तर आता आशू म्हणतो की शिवा तू दुसऱ्यासाठी हे सगळ्यांचा विचार करून जे काही करतेस ना तेच मला खूप आवडतंय. तेवढ्याच सीताई तिथे येते आणि म्हणते की ईद साजरी करायला त्यांच्याकडे मी सुद्धा येणार आहे बरं का. शिवा म्हणते अरे वा, आपली जशी दिवाळी तशी त्यांची ईद आणि तुम्ही सुद्धा यावर का, आपण खूप मज्जा करू. तर सीताई मान हलवते. आणि इकडे आता आउट हाऊसमध्ये अडगळीच्या खोलीमध्ये सुहास आणि कीर्ती झोपलेले असतात. कीर्ती आता झोपेतच बरळत असते की सुहास अरे उठ, मला खूप गरम होतंय, खूप डास चावतायत, इसी लाव. तेव्हा आता सुहास म्हणतो की अगं तू झोपेत आहेस, तू जागी हो, आपण रूममध्ये नाही तर आउट हाऊसमध्ये आहोत. आणि लगेच आता कीर्ती उठून बसते. कीर्तीला खूप गरम होत असतं आणि आता सुहासला मारत कीर्ती उठवते आणि म्हणते की तू काय ढाराढूर झोपलाय, मला इथे गरम होतंय, उठ, असे म्हणत आता कीर्तीने सुहासला उठवलेलं असतं. आणि आता कीर्ती विचार करते आणि सुहासला म्हणते की आशू आपल्याविषयी असा कसा वागू शकतो. त्याने आपल्याला चक्क घराबाहेर काढलं आणि इथे आउट हाऊसमध्ये आणून ठेवलं. आणि आता लगेच आता सुहास म्हणतो की त्याच्यात एवढी हिंमत कुणामुळे आली माहिती का, त्या शिवामुळे आली. पण त्याला कसं कळलं. तर कीर्ती म्हणते की मला काय माहिती. कीर्ती म्हणते की काहीतरी करावं लागणार आहे, कारण मी इथे राहू शकत नाही बरं का. तर सुहास म्हणतो की आपण घरसुद्धा सोडून जाऊ नाही शकत. कीर्ती म्हणते ते काहीही असो पण मी इथे राहू शकत नाही. आणि तेवढ्यात आता एक बुंदीर आता कीर्तीच्या अंगावरून उडी मारून शेजारूनच तिथून निघून आतमध्ये जातो. कीर्ती आता जाम घाबरते आणि पळ काढत आता सुहासच्या आड बाजूला लपत आता मोठ्याने ओरडत कीर्ती म्हणते की सुहास अरे उंदीर गेला आधी, इथे उंदीर सुद्धा राहतात, प्लीज त्याला हाण. आणि जागेवरूनच सुहास आता शुकशुक करत आता म्हणतो गेला गेला. आणि आता कीर्ती म्हणते काय वेळ आली माझ्यावरती, ही सगळी जी वेळ आली ना ती फक्त त्या शिवामुळेच. आणि आता कीर्ती ही जाम संतापलेली असते. आणि आता लगेच कीर्तीला खूप राग आलेला असतो. इकडे आता शिवा आणि आशू त्यांचे आवरून आता इकडे स्टेफनीच्या घरी येतात आणि स्टेफनीची आंटी आता बाहेर आलेली असते. आणि अम्मीला बघून आता पटकन शिवा ही अम्मीला मिठी मारते आणि म्हणते ईद मुबारक. तेवढ्याच स्टेफनीसुद्धा तिथे येतो. तर स्टेफनीला सुद्धा आशू आणि शिवा ईद मुबारक करतात. आणि तेवढ्यात आता शिवा तिने आणलेले गिफ्ट स्टेफनीला देऊ लागते. पण स्टेफनी घेण्यासाठी
घेण्यासाठी नकार देतो तर शिवा म्हणते असं काय करतोय स्टेपनी, घे बरं. आणि आता शिवाने स्टेपनीसाठी ड्रेस आणलेला असतो. शिवा म्हणते की तू नमाजला जाणार आहे, आम्हाला माहिती होतं म्हणून त्या अगोदरच आम्ही आलो आणि तुझ्यासाठी खास ड्रेस आणला, घे. आणि आता शिवाने आता अम्मीला सुद्धा गिफ्ट आणलेलं असतं आणि शिवा म्हणते की अम्मी तू मला मुलीसारखं सांभाळलंस ना, मग मुलगी आता हक्काने देते ती घे. तर अम्मी म्हणते नाही बेटा. आणि असे म्हणत आता शिवाने आग्रहाने आता अम्मीला सुद्धा गिफ्ट दिलेलं असतं. आणि त्यानंतर आता शिवा आणि आशूने आता अम्मीला आणि स्टेपनीला गॅरेजमध्ये बोलावलेलं असतं आणि त्यांचा पाहुणचार करणार असतात. तर इकडे आता गॅरेजमध्ये माई आजी, वंदना सगळेजण तिथे येतात. पाना गँगसुद्धा आलेली असते आणि आता इकडे स्टेपनी आणि अम्मीसुद्धा तिथे येताच आता स्वागत करून शिवा, आशू सगळेजण त्यांना आता सोप्यावरती बसवतात. तर आता लगेच अम्मी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला एक सांगू का, या अगोदर अशी ईद आम्ही कधीच साजरी केली नव्हती. तर आता कीर्ती आणि श्वासही तिथे आलेले असतात आणि स्टेपनी आता सगळ्यांचे आभार मानत म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी हे जे काही केलं ना त्याबद्दल खूप आभारी आहे. तर आता आशू म्हणतो की अरे तू आमचा एक पक्का मित्र आहे आणि आम्ही करणार नाही का. आता तिथे माझ्यासुद्धा आलेला असतो. माझ्याने आता सगळ्यांचा सेल्फी काढलेला असतो. माझ्याने आता स्टेपनीला मिठी मारलेली असते आणि सगळीकडे आता आनंद झालेला असतो. शिवा म्हणते की स्टेपनी, माणूस म्हणून आपण एकमेकांसोबत उभं राहण्याचं खरंच गरजेचं आहे. आणि लगेच आता आशू म्हणतो की बरं चला आता या आनंदावरती आता दावत सुरू करायची का. पटकन आता बॅटरी पुढे येतो आणि सगळ्यांनी आता डबा भरून शिरखुर्मा आणलेला असतो आणि आता सगळेजण आता बॅटरीकडे बघू लागतात आणि आता सगळेजण प्रेमाने शिरखुर्मा घेऊ लागताच आता जगदीश तिथे आलेला असतो आणि लगेच त्यांच्याकडे बघत जगदीश म्हणतो की मला मिळेल का शिरखुर्मा. सगळेजण आता जगदीशकडे बघू लागतात आणि इकडे आता शिवा ही जगदीशला बघते आणि लगेच शिवा ही तिच्या हाताची मूठ आवळते. शिवाला खूप जगदीशकडे बघून राग आलेला असतो. आणि त्यानंतर आता शिवा जगदीश सोबत काय करणार. आणि आता दुसऱ्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे देसाईंच्या घरी शेजारच्या बायका आलेल्या असतात आणि आता लगेच सीताई शिवाचे गुणगान त्या बायकांसमोर करते आणि म्हणते की हळदी कुंकवासाठी आमच्या शिवाची स्टाईल जरा वेगळी आहे बरं का, पण शिवा आमची सर्व गुण संपन्न आहे. तेवढ्यात एक बायको म्हणते की सर्व गुण संपन्न म्हणे, आणि जर ही सर्व गुण संपन्न आहे तर मग केस का नाही वाढवत, कारण बायकांचे सौंदर्य तिच्या केसात असते. तेव्हा आता शिवा म्हणते की तुमच्या सगळ्यांचा जर आग्रह असेल तर मग मी का नाही करणार हे. आणि उर्मिला म्हणते की खरंच शिवा तू केस वाढवायला काय हरकत आहे. तर शिवा म्हणते ठीक आहे. आणि आता शिवा ही केस वाढवून आता सगळ्यांच्या समोर येताना आपण बघणार आहोत. तर आता शिवा ही केस वाढून सगळ्यांच्या समोर कशी येणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.